आरोपाबद्दल काहीच बोलणार नाही मी. तो त्यांचा अधिकार आहे. मी वयाच्या 25व्या वर्षापासून सहकारामध्ये काम करतो आहे आणि सहकारामध्ये खूप बारीक मोठी मी पदं भोगलेली आहेत. त्यामुळं मी आरोपाबद्दल कुणाबद्दल मी काय सांगणार नाही. परंतु हा कोऑपरेटिव्ह कारखाना हा पब्लिक लिमिटेड केला हे मी नाही केलेला. हा 10,553 सभासद आहेत, त्या सगळ्यांनी तो केलेला आहे. आणि तो तसा केला नाही तर जनरल सभेमध्ये त्या सभेला सरकारी शासकीय निमशासकीय अधिकारी उपस्थित असताना त्यांच्या वतीनं तो ठराव मंजूर करून त्याचं रेकॉर्डिंगसुद्धा आमच्याकडे आहे. म्हणजे असं काही नाही की 20 वर्षापूर्वी केला आहे म्हणजे ते रेकॉर्ड नाही. त्याच्यातून तो केला आहे आणि ते करण्याच्या पाठीमागचा उद्देश त्या सभासदांचे सगळे अधिकार आहेत. ते सभासदांचे ते इक्विटी मेंबर आहेत, प्रेफरन्सर वोटर नाहीत. ते आपल्या मतदारसंघात म्हणजे तुमच्या मतदारसंघात कुणाला कळावं म्हणून नाही आहे. तुमच्या मतदारसंघात ते जे सभासद आहेत त्या सभासदांचे जसे तर तसे राईट आहेत. उलट आम्ही ही पब्लिक लिमिटेड केला कशासाठी? आता स्पर्धा आहे, मोठी स्पर्धा आहे पब्लिक म्हणजे खाजगी कारखान्याची आणि कोऑपरेटिव्ह कारखान्याची. कोऑपरेटिव्ह कारखान्याला जर एखादे युनिट उभा करायचं म्हणलं तरी सगळे शासनाच्या सगळ्या लाल फेतीतून त्याला 2 वर्ष लागतात. आणि पब्लिक लिमिटेड केलं म्हणजे त्यांना काय नाही, त्यांच्या बोर्डाची मंजुरी घ्यायची आणि ते युनिट उभा करायचं. मग 2-2 वर्ष जर खाजगी कारखाने पुढे चालले तर कोऑपरेटिव्ह राहणार नाहीत जिवंत. आणि म्हणून करता आम्ही तो कोऑपरेटिव्ह केला. त्याच्यामुळं आमचा कोऑपरेटिव्ह कारखाना पब्लिक लिमिटेड कारखाना असल्यामुळं आम्ही सभासदाची मुलीचं लग्न असलं तर त्याला 10,000 रुपये देतो. त्याचा कोऑपरेटिव्ह देता येत नाही आहे. आम्ही दरवर्षी हिंदू लोकांना काशीला पाठवतो सभासदांना. पुन्हा मुस्लिम लोकांना त्या ह्याला पाठवतो, अजमेरला पाठवतो. आणि दलित लोकांना आम्ही ते गयाला पाठवतो. पुन्हा एखाद्याचं ऑपरेशन असलं हार्टचं वगैरे तर त्याला निधी देतो. ही कोऑपरेटिव्हमध्ये करता येत नाही. ही कोऑपरेटिव्हमध्ये बंधनं आहेत. म्हणजे अशा अदर ॲक्टिव्हिटीज आहेत की सभासदाच्या हिताच्या त्या देता याव्यात. सभासदाचं हित बघून ते आम्ही केलं असल्यामुळं आज तुम्ही माझ्याकडे रेकॉर्डला जावा. जवळपास म्हणजे आकडा नक्की सांगता येणार नाही, परंतु ह्या गावाला सहली पाठवली आहेत, दवाखान्याला पैसे दिलेत, लग्नाला पैसे दिलेत. अशा वेगवेगळ्या सभासदांच्या सुखदुःखामध्ये मदत करण्याचं काम आम्ही केलं. हे पब्लिक लिमिटेड असल्यामुळं कोऑपरेटिव्ह असतात तर ह्याला बंधन आले असते, त्याच्यासाठी केलं आहे ती. त्यामुळं आणि तो करून झाला आता 10-12 वर्ष झालं. त्यामुळं तिथं एकाही सभासदांनी त्याच्या बाबतीमध्ये कधीही आम्हाला विरोध दर्शवला नाही. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स। जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर।